लाडकी बहीण करत असताना अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ झाले की लाडके मंत्री झाले की लाडके मित्र झाले। आज या संभाजीनगरात सुरुवात माननीय मुख्यमंत्री करतायत। दुर्दैव असं आहे की ज्या अब्दुल सत्तार मंत्री आहेत या राज्याचे, त्या अब्दुल सत्तार यांनी आपल्याला आठवत असेल की सुप्रियाताई सुळे जे आपल्या खासदार आहेत यांचा उल्लेख कशा पद्धतीने केला होता। मला आठवतं अब्दुल सत्तार ज्यावेळेस उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं त्यांनी कोणत्या तरी शेतामध्ये हनुमानाच्याहून काय काय शिवीगाळ केली होती, ही मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीनंच लोकांसमोर आणलेली होती। याच भारतीय जनता पार्टीचे एक नेते रावसाहेब दानवे जे राज्याचे नेते आहेत, त्यांनी जिथं आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करतायत त्याला, त्या गावाला, त्या शहराला पाकिस्तान संबोधलेलं आहे। या भूमिकेला आमचा विरोध आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या सिल्लोडला पाकिस्तान म्हणतात त्या सिल्लोडमध्ये जाऊनच आज या योजनेचा आरंभ केला जातोय। एक पठाण नामक मुस्लिम भगिनी आहे सिल्लोडची, तिने ज्या जागेवर कार्यक्रम होतो या जागेची मालकी तिची असताना तिच्यावर बळजबरी ताबा अब्दुल सत्तार यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून कोणी तिथं इंटरफेअर करू नका असं सुचवल्यानंतर आता ती भगिनी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना याच पोलिसांनी अब्दुल सत्तार यांना त्या ठिकाणी कार्यक्रमाची परवानगी दिलेली आहे। माझ्या मते राज्याकडे आणि केंद्राकडे संपूर्ण चौकशीचं प्रकरण अब्दुल सत्तार यांचं पडू नये कित्येक वर्षाने। तिथले सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात चालू नसताना, हॉस्पिटल चालू नसताना कशा पद्धतीने दाखवलं जातं, कशा पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागा हडप केलेली आहे, हे सांगत असताना लाडकी बहीण करत असताना अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ झाले की लाडके मंत्री झाले की लाडके मित्र झाले। जे जनतेवर अन्याय करणारे, हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओकणारे आणि आणखी 4 दिवसापूर्वीच इम्तियाज जलील यांची अधिकृत भेट घेतली। जर आमच्यासारख्या एखाद्याने भेट घेतली असती तर भारतीय जनता पार्टीनं बोंबा मारल्या असत्या महाराष्ट्रात, हिरवं हे ते सगळं बोललं असतं। आणि यांच्याच सरकारमधले मंत्री इम्तियाज जलील यांची भेट घेतात। आम्ही साधं इम्तियाज जलीलशी हस्तांदोलन करणार तर यांचे डोळे कुठेतरी विस्पारले जातात, लोकांमध्ये बघा यांचं हिंदुत्व अशी चर्चा करतात। आणि मग अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील भेटतात, हे भारतीय जनता पार्टीला चालतं। याचाच दुसरा अर्थ असा आहे की इम्तियाज जलील भारतीय जनता पार्टीचीच एजंटगिरी करतात का काय, असा सुद्धा दुसरा अर्थ याचा निघू शकतो। आपण अशा स्थितीमध्ये आज मुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राचा एक तरुण याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं, स्वप्नील। या स्वप्नीलनं कांस्य पदक मिळवलं, याला 1 कोटी रुपये सरकारने घोषणा केली, चांगली गोष्ट आहे। परंतु या स्वप्नीललाच ऑलिम्पिकला जाताना 25 लाख रुपये त्याचे रायफल, पिस्टल, काय काय त्याला जे काही लागतात ते घेण्यासाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं। परंतु त्यावेळेस कोणाकडे बघायचं नाही आणि त्याला यश मिळायला लागल्यानंतर त्याच्या मागे धावायचं। वाटतं ते 25 लाख रुपये दिले असे तर न जाणो एखादं कांस्याचं सुवर्ण स्वप्नीलला मिळालं असतं। परंतु सरकारला सारासार अशा विषयाचा विसर पडत असतो। नोकरी सुद्धा जाहीर केली, परंतु आधीचे खेळाडू आहे। मला एक प्रकरण माझ्या कानी आलं की राही सरनोबत नावाची नेमबाजच आहे, आपल्या महाराष्ट्राचीच आहे।
हिनं आशिया चषकात 2दा सुवर्ण पदक मिळवलं, कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक मिळवलं, तिला नोकरीची घोषणा झाली. पण तू जनरली या खेळाडूंना नोकरी दिल्यानंतर 2 वर्ष प्रोबेशन पिरियड असतो आणि या प्रोबेशन मध्ये हे खेळाडू खेळण्यातच दंग असतात आणि ते असलेच पाहिजे, त्याच्यासाठीच आपण त्यांना नोकरीचं संरक्षण देत असतो. परंतु 2 वर्षाचं प्रोबेशन न केल्यामुळं नंतर रेग्युलर नोकरी करताना यांना कोणताही पगार मिळत नाही. राही सरनोबत याचं ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रासमोर आहे. आणि म्हणून या नोकरीच्या खेळाडूंना नुसत्या घोषणा न ठरता वाटतं त्यांना या अटी सवलतीमध्ये सुद्धा, अटी शर्तीमध्ये सुद्धा सवलत देण्याची आवश्यकता आहे. नाही तर राही सरनोबतचं उदाहरण आहे, 6 वर्षाने तिला पगार नाही असं कानावर आलेलं आहे. मी माहिती घेतली विभागाकडून, 6 वर्ष झाले हिला पगार सुद्धा मिळाला नाही राही सरनोबतला. आपण स्वप्नीलचं असं होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी.